की त्याला जर बनवला तो सुद्धा भाजपमध्ये जाऊ शकते अशी भीती आहे, त्यामुळे जाऊ शकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. भाजपची अवस्था अशी आहे की मी अनेकदा सांगतो की भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीला घेऊन भाजप काम करते आहे. ते लोकशाहीत कधीच कोणाला मान्य नाही. त्याच्यामुळे भाजपमध्ये आमची लोक जाणार आहे हा कयास अनेक दिवसापासून लावला जातो आहे. या कयासाला अनेकदा पूर्णविराम मिळालेला आहे. पण जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी भाजपकडून या पद्धतीच्या पुढ्या सोडण्याचं काम केलं जाते. हे पुढी सोडणारे भाजप आहे. त्यामुळे या पुढी सोडणाऱ्या भाजपकडून फार काही तुम्ही त्यांची गोष्ट ध्यानात घेऊ नका. त्यांना विचारा की महागाईचं काय झालं, बेरोजगारीचं काय झालं, शेतकऱ्यांचे काय झालं, तर त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही. खरं तर खताच्या दुकानावर रेड बोर्ड लावले गेले पाहिजेत, पण आता रेड बोर्ड नाही लावलेले आहेत. आता खताच्या दुकानावर नरेंद्र मोदीचा बोर्ड लावलेला आहे. आखरी काय अपेक्षित आहे? खताच्या किमती वाढवल्यात, सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवल्यात म्हणून हसत चेहरा नरेंद्र मोदीचा त्या ठिकाणी लावलेला आहे. हा प्रश्न शेतकरी आणि सामान्य माणूस विचारतो आहे. त्यामुळे भाजपच्या या पद्धतीच्या टिंगलटवाळ्याकडे जाऊ नका. जनतेच्या प्रश्नावरच भाजपला ओढा, एवढीच आमची विनंती. अतिवृष्टीमुळे सांगितलंय की सीजेआय म्हणाले, सुप्रीम कोर्टाचे सीजेआय असं म्हणाले की आम्हाला या प्रकरणावर कारवाई करावी लागेल. याच्यावर सुधांशु त्रिवेदी भाजपचे नेते आणि अतुल भाटकळकर यांनी ट्विट करत असं म्हटलंय की सुप्रीम कोर्टाला जर सगळं चालवायचं असेल तर त्यांनी आपल्या हातात सगळं घ्यावं. त्यामुळे सुप्रीम कोर्टच्या याच्यावरती भाजपच्या दोन नेत्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य केलं. भाजपला सत्तेची मस्ती आलेली आहे. जनतेने चूक केलेली आहे की यांना बहुमत देऊन यांच्यामध्ये सत्तेची मस्ती यामुळे निर्माण झालेली आहे. जवळपास 80 दिवस मणिपूरच्या घटनेला झालेल्या 80 दिवस मणिपूर जळत आहे. देशाचे प्रधानमंत्री 80व्या दिवशी बोलतात आहेत. 80 दिवस प्रधानमंत्री कधी अमेरिकेत, कधी फ्रान्समध्ये आणि देशात राहिले तर मग आपल्या पक्षाच्या प्रचारामध्ये राहिले, असं चित्र आपण पाहतो आहे. आमचे नेते राहुल गांधीजी मणिपूरला गेलेत. त्यांना जायला मनाई केलं तरी ते त्या ठिकाणी पोहोचलेत. तिथल्या लोकांच्या भावना ऐकल्यात, ते देशाच्या समोर मांडल्यात आणि तिथल्या लोकांनाही आवाहन केलं की आपण शांततेचं प्रस्तावित. कारण मग तिथं असलेलं भाजपचं सरकार आणि केंद्रात असलेल्या भाजपच्या सरकारने दोन समूहामध्ये, दोन्ही समूह आदिवासीचे समूह होते, दोन्ही समूहामध्ये भांडणं लावून मणिपूर पेटवण्याचं पाप केलं. मणिपूरच्या विधानसभेतल्या 10 आमदारांनी भाजपच्या गृहमंत्री अमित शहाला पत्र दिलं की आम्हाला या भारतात राहायचं नाही, आम्हाला आमचं स्वतंत्र देश निर्माण करायची परवानगी द्या, अशा पद्धतीचं पत्र दिलं. आणि मग चॅनलला त्या ठिकाणी अलाव केलं गेलं नाही, तिथली माहिती पुढं येऊ दिली गेली नाही. पण जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना निवस्त्र करून त्यांच्यावर ज्या पद्धतीनं अत्याचार केला गेला, त्यांच्यावर बलात्कार केला गेला आणि हे व्हिडिओज जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून देशात आणि जागतिक पातळीवर गेले, त्यावेळेस सुमोटो निर्णय घेण्याचे अधिकार संविधानाने न्यायव्यवस्थेला दिलेले आहेत. आता हे चीफ ऑफ CGI आहे आणि या CGIनी या पद्धतीनं सुमोटो निर्णय घेतला. हे संविधानाच्या आधारावर घेतलेलं आहे, व्यक्ती म्हणून चंद्रचूडजींनी नाही घेतलेलं आहे. आता हे BJP संविधानालाही मान्यता करत नाही. अशा पद्धतीचं ही जी गरमी आहे सत्तेची यांच्या मनात, ही आता जनता उतरवली. सगळं मणिपूरमुळे आपल्या देशाला कलंक लावण्याचं पाप नरेंद्र मोदींनी केलं. हे आम्ही अनेकदा सांगतो आहे. आम्ही तर परवा सांगितलं की नरेंद्र मोदींनी खरं तर थोडीशी माणुसकी असेल, थोडीशी पण असेल तर स्वतः प्रधानमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, ही मागणी आम्ही काँग्रेसकडून केलेली आहे. म्हणून झाली असेल आता या आठवड्यामध्ये तो निर्णय होईल. विधान परिषदेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही मागणी केली होती, ज्याचे संख्याबळ जास्त, विधान परिषदेत तुमचा दावा कायम आहे? बिलकुल आहे. म्हणून तो हायकमांडच्या निर्णयाचीच वाट आम्ही बघतोय. म्हणून तुम्हाला तो सविस्तर त्याच्याबद्दलची माहिती दिली. या अधिवेशनाचा निर्णय होणार आहे, कारण आपण पहिला अध्यक्षांचा निर्णय जो होता तो तुम्ही सोडल्यानंतर निर्णयच होऊ शकला नाही. हाही विरोधी पक्षाचा निर्णय नाही. या आठवड्यामध्ये विरोधी पक्ष नेता होईल. मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटलं की ते मराठी समजून टाकू. आता आपण पाहिलं की बच्चू कडूंनी सांगितलं की मी
मंत्रिपदाचा दावा जो आहे तो सोडतो आहे. शिंदे गटामधल्या अशा अनेक आमदारांची अशी अवस्था झाली आहे की आम्हाला आता बोलता येत नाही आणि सहनही होत नाही. त्यामुळे आता अस्वस्थता जी आहे शिंदे गटामध्ये ती वाढत चालली अशी चर्चा. हे तीन तिघाडा काम बिघाडा होणारच आहे, म्हणून त्याच्यावर काय नाही. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांना कोणाला मलाई भेटायची की नाही भेटायची त्याचं काय घेणं देणं आहे. त्यामुळे या सगळ्या विषयावर काँग्रेसला काही मत मांडायचं काही कारणच नाही, कारण की बिघाड होणारच आहे. तो मणिपुर में जिस तरह से माहौल चल रहा है तो समोर मिनिटानंतर लाईव्ह जात नाही, कारण की हेडलाईन सुरू होते, ब्रेक सुरू चलो घे रे बाबा आपण एजेंडा चलाने की बात लग रहा है. देखो, हिंदुत्व, मैं भी हिंदू हूँ. हिंदुत्व ये कहता है कि इंसानियत पहली बात है. धर्म में हमारे वही सिखाया गया है. अगर भाजपा का हिंदुत्व इंसानियत ख़त्म करके हैवानियत लाना है तो वो हिंदुत्व का मैं विरोध करता हूँ. मेरा धर्म इंसानियत सिखाता है और मैं मेरे धर्म का मुझे गर्व है. मैं हिंदू हूँ, इसका मुझे गर्व है. लेकिन मेरा धर्म हैवानियत नहीं सिखाता है, इंसानियत सिखाता है. लेकिन मेरे धर्म को बदनाम करने का काम अगर बीजेपी कर रही हो, ये कदापि सहन नहीं होगा. उनको जवाब देना पड़ेगा. अपने वोटों के राजनीति के लिए इस तरह अगर पाप करने जा रहे हैं, हमारे हिंदू धर्म को अगर बदनाम कर रहे होंगे तो हम उसका निषेध करते हैं. जिस तरह से मणिपुर में माहौल नहीं रुक रहा है, इसके पीछे क्या रीजन हो सकता है और क्यों नहीं रुक रहा है? देखो, बीजेपी को डेमोक्रेसी मान्य नहीं, आज से नहीं. जब हमें देश को आज़ादी मिली तब से बीजेपी का इस लोकशाही के ऊपर, ये आज़ादी के ऊपर आक्षेप रहा है. जिन लोगों के विचारों के आधार पर बीजेपी की स्थापना हुई है, उन लोगों का भी इतिहास आपने देखा होगा तो वही है. कभी तिरंगे को अपने हेडक्वार्टर में कभी भी फहराया नहीं. मोदी जी की सरकार आने के बाद 2 साल के बाद उनने तिरंगे को सम्मानित किया है. क्या आज़ादी के इतने साल बाद इनको तिरंगे की याद आई? तिरंगे का क्यों विरोध किया गया? देश की आज़ादी से इनको कोई लेना देना नहीं था. ये आज़ाद भारत में रहते थे और इनकी विचारधारा हुआ है. और अब सत्ता के आधार पर, धर्म के आधार पर सत्ता में आए और धर्म के आधार पर सत्ता में आकर अब धर्म के लोगों को लड़ाई कर देश को तोड़ना चाहते हैं. देश के एक हिस्से को, मणिपुर हमारा देश का हिस्सा है, उसको वो तोड़ना चाहते हैं. ऐसे देश के हर हिस्से को तोड़कर देश को बर्बाद करने का प्लान बीजेपी ने बनाया है. और उसी का कारण है कि इस तरह का दोनों जगह सत्ता रहने के बाद भी ऐसे 80 दिन अभी भी चल ही रहा है. ये चल रहा है तो सरकार क्यों नहीं रोक सकती? इसका जवाब सरकार को देना पड़ेगा. और इसलिए संसद में भी कांग्रेस की तरफ से मांग हुई है कि प्रधानमंत्री ने इस पर निवेदन करना चाहिए. लेकिन प्रधानमंत्री चुप्पी बैठे हैं. तो इसका मतलब है कि नरेंद्र मोदी जी इसमें खुद गिल्टी है और उन्हीं के माध्यम से ये सब पाप किया गया है. यही अब स्पष्ट होता है. छत्तीसगढ़ में चुनाव होने वाला है. अमित शाह की ये 1 महीने में तीसरी बैठक है और कांग्रेस और कुछ अधिकारियों के ऊपर ईडी की कार्रवाई ज़्यादा होगी. देखो, उनके पास अभी इलेक्शन का एक ही फार्मूला है, ईडी, जो हमने कहा कि भय और खुद भ्रष्टाचारी है, दूसरे के ऊपर भ्रष्टाचार का आरोप लगाना, यही उनका एकमेव काम है. उनको हम सवाल करते हैं कि दूसरे को आप भ्रष्टाचारी कहते हो तो आप जीएसटी के माध्यम से सामान्य से सामान्य आदमी से पैसा लूट रहे हो. केंद्र के तिजोरी में आ रहा है तो केंद्र के तिजोरी का पैसा गया कहाँ? इसका जवाब क्यों नहीं देते? आपके मुट्ठी भर दोस्तों का कर्जा माफ़ करने के लिए वो पैसा खर्चा कर रहे हो आप. तो ये कितना बड़ा भ्रष्टाचार है. बैंक उनने लूटना और हमारे देश की जनता का पैसा जो जीएसटी का केंद्र के तिजोरी में जाता है, वो पैसे से उनका कर्जा माफ़ करना, इससे बड़ा कौन सा भ्रष्टाचार हो सकता है? नोटबंदी तो दुनिया का सबसे बड़ा भ्रष्टाचार था. तो भ्रष्टाचार और भाजपा का
एक ही नाम है और इसलिए उन्हें उसको भाजपा बना कर रखा है। भ्रष्टाचार का वही नाम है भाजपा, और इसलिए दूसरे के ऊपर आरोप लाना और सत्ता का दुरुपयोग कर कर केंद्रीय तपास का यंत्रणा का दुरुपयोग करना, यही भाजपा का काम है और वो कर रहे। लेकिन अब जनता समझ चुकी है और जनता इसको जवाब वोटों के माध्यम से देगी। अमित शाह की तीसरी मीटिंग है, एक महीने में तीसरी सभा होने मीटिंग है, क्या कारण? देश के गृह मंत्री है, मणिपुर जल रहा है, दुनिया अपने पे थू थू कर रही है, देश पे कलंक लग रहा है और वो गृह मंत्री है, वहाँ जाके बैठकर मणिपुर को शांत करना वो उनका दायित्व है। लेकिन नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी सिर्फ प्रचारक है, वो तो आरएसएस के भी प्रचारक रहे, वो तो शान से बोलते हैं कि हम आरएसएस के प्रचारक हैं। तो अब सत्ता में बैठने के बाद भी वो प्रचारक का ही काम कर रहे हैं। जो सत्ता उनको मिली है उससे देश का हित हो तो वो नहीं चाहते। देश बेच के देश चलाते। देश की कितनी सार्वजनिक उपक्रम व्यवस्था इन लोगों ने बेची है, इसका जवाब भी देश की जनता को आपको देना है। तो देश बेच के अगर देश चला रहे हो तो देश चलाने के लिए तुम नहीं बैठे हो, देश को बर्बाद करने के लिए बैठे हो। और गृह मंत्री आप मणिपुर में बैठिए, चुनाव आएंगे जाएंगे, लेकिन उसकी चिंता नहीं है। थँक्यू भाऊ. सीजी चंद्रचूडने जेव्हा स्वमोठं घेतलं त्यानंतर बीजेपीचे नेता बरेचदा विरोध करत आहेत, तर त्यावर काय सांगाल? मी मगाशी सांगितलं की आप इंजेसला करना तो फ्रेंड ना जाता है, कल्पना बोलते हैं इंजेसला ट्रांसफर कर. झाला? अरे थांब ना 2 मिनिटं. हां हां ठीक आहे. उसी करणे चालू केलं एसी बंद केला आम्ही, खूप थंड झाला होता, खूप गरम झाला होता. कोण झालं म्हणे खूप थंड झाला होता. करून घ्यायचा आवाज नाही त्याचा. थंड खूप झालं होतं. दोन उपमुख्यमंत्री वाढदिवस आहे साहेब, तुमचे खास मित्र देवेंद्र फडणवीस यांचाही वाढदिवस आहे, काय शुभेच्छा तुमच्या आहेत? दोघांनाही आमच्या शुभेच्छा आहे. त्यांच्या हाताने महाराष्ट्राच्या विकासाची चांगली कामं व्हावी ह्या सदिच्छा सहित त्यांना मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आज पाहिलं स्थिती पाहिली, पाऊस आहे, दरड कोसळत आहे, सरकार जे काम करत आहे त्याच्यावरती तुमचं काय आकलन आहे? व्यवस्थित सगळं सुरू आहे? हे बघा, सरकारच हवेमध्ये आहे. सरकार जमिनीवर यायला तयार नाही. कोणाचे आमदार जास्त होतात, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आणि दिल्लीच्या वाऱ्या किती करायच्या, त्याच्यावरच त्यांचं सध्या या सरकारचं भवितव्य आहे. जनतेचं काही लेणं देणं नाही. आपण पाहिलं की सरकारने आपल्या वतीनं जो ठराव परवा शेतकऱ्यांच्या बद्दलचा मांडला आणि त्याच्यावरचं त्या ठरावामध्ये त्यांनी मागच्या बजेटमध्ये आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीसांनी पंचामृत असा शब्द बजेटमध्ये वापरला आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये भूमिका मांडली. खरं तर बजेट होऊन आता आपण दुसऱ्या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनात आलो. भरीव मदत शेतकऱ्यांना आम्ही करू अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. कधी नव्हे एवढी मदत करू. अजूनपर्यंत अवकाळी पावसाची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. 50,000 रुपये जे प्रोत्साहनवाले होते ते पण अजून दिले नाही. त्यांनी बजेटमध्ये घोषणा केली की आमच्या सरकारमध्ये, म्हणजे त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्ज मुक्ती योजना केलेली होती, ती योजना 2016 ते 2019 पर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज ते माफ करू शकले नाही. पण परवाच्या बजेटमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही करणार आहोत, पण अजूनपर्यंत त्याच्यावर कुठली कारवाई नाही. शेतकरी विरोधी धोरण सर्रास या शेतकऱ्यांचं आहे. नकली बियाणं, नकली खतं, शेतकऱ्यांच्या पहिलेच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि आता या पद्धतीनं सरकारकडूनच लूट आणि सरकारचं जे महामंडळ आहे, महाबीज महामंडळ, तिथूनच नकली बियाणाचं वाटप होणं, हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी निराशजनक जी मानसिकता जी सरकारची असते त्याच्यातून हे स्पष्ट आपल्याला होतं आणि हे पाहिलेलं आहे. आम्ही सरकारला खूप या विषयाचं विधानसभेत विचारलं
पण पोटतिडकीनं ते प्रश्न आम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, कारण की आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आता तर 10 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्याचा एव्हरेज सरकार दाखवत आहे. पण अनेक शेतकरी आपण पाहिलं तर एव्हरेज जास्त असेल, कारण मग सरकारने कलेक्टरला ज्या काही सूचना केलेल्या आहेत, काहीतरी व्यसनाधीन आणि काहीतरी घरच्या भांडणामुळे त्यांनी आत्महत्या केली असं पद्धतीने दाखवा, अशा पद्धतीचं केलं तर ते आकडे कमी केले जातात. पण आखरी कोणालाही आपला जीव काही असाच आत्महत्याने गमवावा असं कोणालाही वाटत नाही. तरुण शेतकरी आत्महत्या करताना आणि महिला शेतकरी आत्महत्या करताय, सावित्रीबाई फुल्यांच्या महाराष्ट्रामध्ये महिला शेतकरी आत्महत्या करतात आहे, अशी भूमिका मांडून सुद्धा सरकारने त्याच्यावर जे सकारात्मक उत्तर देऊन त्याला पूर्णत्वास कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातला प्रयत्न करायचा होता तो केला नाही. खत दरवाढीच्या बाबत म्हणतात सरकार की खताचे दर वाढलेच नाही, खताचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे आज दर पाहिले तर त्याच्या मानानं आता खत जवळपास आता 500 आणि 600च्या दरात मिश्र खतं मिळायला पाहिजेत. पण आता ते 1300, 1400, 1500 आणि ब्लॅक मार्केटमध्ये आणि लिंक जे कृषी केंद्राच्या माध्यमातून लावली जाते आणि ते घेतल्यावरच तुम्हाला खत देऊ. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट सर्रास या महाराष्ट्रामध्ये होताना आपण पाहतोय. म्हणून मी मगाशी म्हणालो की वाऱ्यावर शेतकरी. आता आपण नोकर भरतीवर येऊ. तरुणांच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये 2.5 लाख पदं शासकीय आणि निमशासकीय खाली आहेत. याने खाजगी कंपन्यांना त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. खाजगी कंपन्या सर्रास लूट करतात. राजस्थानमध्ये एकदा तुम्ही अर्ज काढला तर तुम्हाला ज्या काही नोकऱ्या असतील, वर्ग 3च्या असतील, वर्ग 4च्या असतील, वर्ग 2च्या असतील, या सगळ्या जागेला त्या एकदा अर्ज भरले की त्याला सगळी फिजिबिलिटी असते, त्याला दुसऱ्यांदा पैसे भरावे लागत नाही. पण महाराष्ट्रामध्ये आमदारांच्याच कंपन्या उघडून आणि वेगवेगळे नावं देऊन, मग पटवारी असेल, आता फॉरेस्टच्या भरत्या चालू आहेत, त्याच्या सर्रास तरुणांची लूट केली जाते आहे. आणि या पद्धतीचं हे लुटारू सरकार महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदा पाहिलेलं आहे. महागाई कमी करतो असं सांगितलं होतं. महागाई रोज आभाळाच्या पार होऊन गेलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांना जगणं या महाराष्ट्रात मुश्किल करण्याचं काम हे सरकार करते आहे आणि ते सातत्यानं आम्ही विधानसभेत मांडतो आहे. आत्ताच कालची जी दरड कोसळली रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यात, मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि मी विधानसभेत ही भूमिका मांडली की माधव गाडगीळ जी समिती डॉक्टर मनमोहन सिंग साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते त्यावेळेस ती कमिटी तयार केलेली होती आणि सह्याद्रीचे हे जे पर्वतरांगा ज्या आहेत, या पर्वतरांगामध्ये या पद्धतीचे धोके होऊ शकतात हा कयास त्या काळात बांधलेला होता. पण मग डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची सरकार गेली, डॉक्टर नरेंद्र मोदींजींचं सरकार आलं आणि माधव गाडगीळ समितीची शिफारस तिथं पेंडिंग पडलेली आहे. अगर ती त्याला दिली असती तर हे दरवर्षी मोठ्या प्रमाणात निर्दोष लोकांचा जो जीव जातो आहे तो आम्हाला थांबवता आला असता, त्याचं पुनर्वसन करता आलं असतं, त्याच्यावर उपाययोजना करता आल्या असत्या. पण लोकांचा जीव जातो आहे, निरपराध लोकांचा जीव जातो आहे. तर कालच्या घटनेमध्ये तर सगळं एक आदिवासीचं गाव 100% संपूर्ण झोपेतच ते कायम झोपी गेले. अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या नकाशातून ते गाव आता संपुष्टात आलेलं आहे. अशा पद्धतीने एक गाव संपुष्टात येणं, आदिवासींवर अत्याचार होणं, अशा पद्धतीच्या भूमिका आम्ही पाहतो आहे आणि म्हणून या सरकारच्या बद्दल फार काही अपेक्षा बाळगाव्यात असं मला वाटत नाही. भाऊ, विरोधी पक्ष नेते जिस तरह से CJI चंद्रचूड़ जी ने 80 दिन पूरा मणिपुर जल रहा है और उसमें कोई मीडिया के माध्यम से भी वास्तविकता लोगों के सामने नहीं आ रही थी. मणिपुर में कई लाशें गिरी, लेकिन जब वो घिनौना वीडियोस जब सामने आया कि महिलाओं को निवस्त्र कर उनके ऊपर बलात्कार किया जा रहा है और ये वीडियो जब वायरल पूरे देश में और दुनिया में हुआ तो CJI को, न्याय व्यवस्था को डायरेक्ट सुमोटो यह निर्णय लेने का अधिकार है. वो संविधान ने अधिकार दिया है, चंद्रचूड़ करके अधिकार नहीं दिया है. संविधान ने एक न्याय व्यवस्था को यह अधिकार दिया है. लेकिन बीजेपी न्याय व्यवस्था के ऊपर जब टिप्पणी करती है तो बीजेपी को संविधान मान्य नहीं है, यही स्पष्ट होता है. और अब न्याय व्यवस्था इस पे क्या डिसीजन लेती है
इस तरफ हमारा ध्यान है, क्योंकि न्याय व्यवस्था का पवित्र ठिकाना ये सीजीआई का ही महत्वपूर्ण जवाबदारी होती है। और मुझे लगता है कि सीजीआई इस पे ध्यान देंगे और इस तरह से टिप्पणी करने वालों को, ऐसे पार्टी को, उनके पास जो अधिकार संविधान ने दिया है उस अधिकार के आधार पर कार्रवाई करेंगे, ऐसा हमें लगता है। थँक्यू भाऊ. काही असतं आपल्याला मागचा अनुभव आहेच आत्ता थोड्या दिवसाच्या पहिलेचा, आणि आत्ता काँग्रेस महत्त्वाच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये काम करते आहे. आम्ही सरकारला रोज सळो की पळो करतो आहे, राज्याची जनता ते बघते आहे. विरोधी पक्षनेता आम्हाला, आमचे जे सहकारी मित्र आहेत त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन, कारण की कोणी काय केलं त्याच्यावर आम्हाला जायचं नाही, हायकमांडने निर्णय घेतला की सहकारी पक्षाच्या लोकांना विचारूनच त्या पद्धतीनं, कारण की वरच्याही सभागृहात आमचाच विरोधी पक्ष नेता होतो. कारण की आपल्याला मी मागच्या काळी सांगितलं की विधानमंडळामध्ये किंवा लोकसभेमध्ये ज्या विरोधी पक्षामध्ये ज्या पक्षाची जास्त संख्या असेल त्याचा विरोधी पक्ष नेता स्पीकरला, सभापतीला जाहीर करावं लागतं. तर वरच्याही सभागृहात आमचाच आहे, आमची संख्या मोठी आहे आणि खालीही पण आहे. पण आमच्या हायकमांडने निर्णय घेतला की दोन्ही आमच्या जे पक्ष आमच्यासोबत आहेत त्यांना विचारून त्या पद्धती करू, थोडं म्हणून त्याला उशीर लागतो. पण जनतेच्या प्रश्नाला आणि सरकारला या सगळ्या प्रश्नावर त्यांच्याकडून उत्तर घेणं आणि ताकदीनं ते सगळे प्रश्न मांडणं हे काँग्रेस पक्ष करते आहे आणि त्या पद्धतीचं काम चाललंय. सहकारी पक्षाबाबत चर्चा ठिकाणी गडचिरोलीच्या ठिकाणी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून सर्वेची आणि मदतीची मागणी करणार का? आम्ही विधानसभेत ती मागणी केलेली आहे. सरकार म्हणले की आम्ही सूचना केलेल्या आहेत असं विधानसभेत सांगितलं. पण आपण पूर्व विदर्भातला अभ्यास केला तर इथं वैनगंगा, वर्धा अशा, कनान अशा सगळ्या मोठ्या नद्या आहेत आणि या नद्या सगळ्याच्या सगळ्या तिकडे गोदावरीला जाऊन भेटतात. गडचिरोली जिल्ह्यातून गोदावरीला जातात. सगळे पूर्ण पश्चिम विदर्भातलंही पाणी अर्धं आणि पूर्व विदर्भातलं सगळं पाणी, या सगळ्या नद्यांचं पाणी गोदावरीला जाऊन गडचिरोलीच्या नंतर तिकडे मिळतात. गोदावरीला जेव्हापासून तेलंगणाने बांध बांधला त्यावेळेचं आपल्या राज्यातलं फडणवीसाचं सरकार आणि विद्याधर राव नावाचे राज्यपाल यांच्या संगनमतानं त्या काळामध्ये विदाऊट परमिशन त्या पद्धतीचं कुठल्याही फॉरेस्टची परवानगी नाही, कुठल्या जमिनीचा मोबदला त्या भागात मिळालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात पूर्ण वनं डुबतात आहे. तेव्हा 2 वर्षापासून आपण पाहतो आहे. गेल्या वर्षी पण मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यात सगळं जाम झालं, चंद्रपूरमध्ये झालं, वैनगंगेला पूर उतरत नाही. मी मागच्या काळात ते उदाहरण सांगितलं होतं की आम्ही गोसेचं पाणी जेव्हा सोडतो तो 1,00,000 क्युसेक्स मीटर पाणी सुटतं आणि गोदावरीचं पाणी जेव्हा सुटतं त्यावेळेस 27 लाख क्युसेक्स पाणी सोडलं जातं. 1 लाखामध्ये तर आम्ही रात्रभर आमच्या त्या भागातली लोक झोपत नाही. तर प्रत्येक गावाला आम्हाला सांगावं लागतं की आता बाजूला पाणी सोडलेलं आहे. 1 लाखामध्ये ही हालत आहे तर 27 लाखामध्ये काय अवस्था असेल. एवढा मोठा धरण गोदावरीमध्ये तेलंगणाने बांधून एक प्रकारे महाराष्ट्राच्या या भागाला म्हणजे पूर्व विदर्भाला सातत्यानं पुराच्या वेळामध्ये आणलेलं आहे आणि त्याबद्दलची भूमिका त्या काळात मी विधानसभा अध्यक्ष असताना सरकारला सांगितली. पण कोरोनाच्या काळामध्ये आपले नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती बनवली होती. पण कोरोनामुळे ती त्याच्यामध्ये माहिती पुढे आली नाही. पण आता भाजपने केलेलं पाप आहे त्याच्यामुळे हे कुठलीही चौकशी करणार नाही आणि सातत्यानं या तेलंगणा सरकार आणि भाजपच्या मिळून सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीनं या पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्याला सातत्यानं पुराच्या वेळात आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होईल अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे. आपण पाहिलं की पाणी कमी होतं तरी चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पुराचं अनेक गावं संपर्कापासून सुटलेले होते आणि हा माझा दावा हा जो आहे हा आरोप नाही आहे, ही वास्तुस्थिती आहे या ठिकाणी मी मांडतो. मणिपूर प्रकरणामध्ये सर